मी उल्का पटवर्धन उल्काच किचनमधून आपलं स्वागत आहे. मी आज आपल्याला, तुम्ही अजून पाहिलेलीही नसेल आणि कदाचित काही पूर्वीच्या लोकांनी खाल्लेली असेल, पण बऱ्याच जणांना माहिती नसलेला असा खुतखुता भात असा मी दाखवणार आहे. आता रात्रीचा थोडासा भात उरला आहे, मग आपण काय भात उरला तर टाकून देत नाही, त्याचे आपण वेगवेगळे प्रकार करतो. तर आज मी तुम्हाला खुतखुता भात दाखवणार आहे, कारण हा भात विशेषतः होत नाही, दहीबुत्ती होते. तो ताजा भात करून त्याची दहीबुत्ती वगैरे होते, पण हा खुतखुता भात होत नाही. त्याच्यासाठी आता घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला, आणि अगदी झटकन होणारा असा आहे. हे मीठ घातलं आहे, पहिल्यांदा मीठ घातलं आहे, नंतर त्याच्यात मेथकूट घालायचं असतं. महत्त्वाचं म्हणजे मेथकूट. मेथकूटाने त्याची चव छान येते, एकदम मस्त अशी. मिरचीची फोडणी देणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट अगदी घालणार आहे. तिखट नाही घातलं तरी चालतं, पण मी थोडंसं लाल तिखट घातलं आहे. तर आपण हा भात प्रथम काय करणार आहोत, तो सगळा असा मोकळा करून मी तो मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून घेते. आता आपण सगळं साहित्य घालून एका मी भांड्यात घेतलं, मी कढईत घेतलं आहे. शक्यतो कळकं भांडं, म्हणजे पितळेचं भांडं वगैरे न घेता पितळेचं घेतलं तरी चालेल, पण त्याला कलई हवी. अशा वेळी मी सरळ नॉनस्टिकची कढई घेतली आहे. यामध्ये आता आपण ताक घालणार आहोत. घेऊया आणि गॅसवर तो गरम व्हायला ठेवूया. आणि हा चांगला खतखतायला लागला, म्हणूनच ह्याला खुतखुता भात म्हणतात. आता जरा चांगला गरम झाला आणि असा खुतखुतायला लागला, म्हणजे त्याला कड यायला लागला की आपण हा गॅस घालवायचा आणि वरून छानपैकी तडका द्यायचा आहे त्याला. तो आपण आता तडका मी तयार करून दाखवणार आहे तुम्हाला. खुतखुततोय म्हणून याला खुतखुता भात म्हणतात असा हा. खूप चवीला सुंदर लागतो. आता आपण त्याच्यावर तडका देणार आहोत. आपण छानपैकी खमंग असा त्याला तडका देणार आहोत. त्यांनाच ही कृती माहिती असेल, कारण बऱ्याच जणांना फोडणीचा भात माहिती आहे किंवा दहीबुत्ती माहिती आहे. हा प्रकार फार लोकांना माहिती नाही आहे. खुतखुता भात एकदम चवीचा, रुचकर असा लागणारा, अगदी तो आजारी माणसाच्या सुद्धा तोंडाला चव येईल असा हा भात लागतो. त्यात लसूण मात्र काय आम्ही घालत नाही, फक्त हिंग मोहरीची फोडणी देतो छानपैकी आणि वर सुकी मिरची. एकदम चवीला छान लागतो. आपलं तेल तापलंय काय बघूया. तापलंय. सुक्या मिरच्यांची फोडणी त्याला छान लागते. आपण गॅस घालवून टाकणार आहे, कारण पटकन मिरच्या पण करपतात आणि कढीपत्ता पण करपतो. आता याला कढीपत्ता घालणार आहोत छानपैकी. बारीक करून घालायचा, म्हणजे त्याचा वास छान लागतो. नेहमीप्रमाणे हिंगाचा वास याला आवश्यक आहे. आणि हळद. आता हा तडका आपण वर देणार आहोत. आता हा बघा छानपैकी तडका आपण भातावर देऊया. खूप सुंदर, किती सुंदर दिसतोय, पण बघा तो इतका सुंदर दिसतोय तेवढाच तो सुंदर लागतो पण. आता आपण सर्व करूया. काहीही कसलीही जरूर नाही, असाच हा भात खायचा गरम गरम. हा आपला खुतखुता भात म्हणजे ताकाचा भात खाण्यासाठी तयार आहे. मग तुम्हाला ही रेसिपी यूट्यूबवर सुद्धा मिळणार नाही. तुम्ही ही रेसिपी प्रथमच बघणारा
नक्की सगळ्यांनी बघा आणि करण्याचाही प्रयत्न करा, कारण एकदम सुंदर लागणारी चवीची रेसिपी. एखादा आजारी माणूस असला तरीसुद्धा त्याला असा भात करून दिला. आजारी माणूस असेल तर ताज्या भाताचा करून द्यावा. हा आत्ता मी पहिल्या उरलेल्या भाताचा केला आहे, पण तो ताज्या भाताचा करून द्यावा. अत्यंत सुंदर आणि रुचकर असा हा भात आहे. तर हा माझा भात कसा मी व्हिडिओ केला आहे तो पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आजपर्यंत जसा मला भरघोस प्रतिसाद दिलात असाच पुढे देत राहा. धन्यवाद.